पण कन्व्हिक्शननी आपण ते फळ विकत असतो. अगदी बरोबर बोललीस रजनी तू. हनीमून स्पेशल टूर्स आणि त्या अरेंज कोण करतंय? तर आपण. तुम्ही सगळे जण इतकी मेहनत घेताय की लोकांनी त्या टूर्स एन्जॉय कराव्यात. पण खरं सांगू का, तर आपण एक क्लायंट म्हणून ह्या टूरला जाऊच शकत नाही. म्हणून म्हणते दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण आपला आनंद शोधायचा. अदिती मॅडम, तुम्हाला भेटायला क्लायंट आलेत. दुसऱ्याच्या आनंदातच आनंद शोधावा लागणार आहे आता. क्लायंट येतात, अदिती मॅडमना विचारतात, रजनी वस्तुस्थिती आहे, आर्ग्युमेंट नाही करत आहे, वस्तुस्थिती सांगते आहे ना. सॉरी सॉरी सॉरी, मी नाही बोला. नमस्कार. नमस्कार सर, बसा ना. आपणच अदिती दाभोळकर? हो. मला हनीमून पॅकेजसाठी एक टूर बुक करायची होती माझ्या भावासाठी. ओके. कधी झालं लग्न? लग्न व्हायचंय, मला हनीमून पॅकेज गिफ्ट करायचंय. ग्रेट सर, आय एम शुअर तुमच्या भावाला हे पॅकेज नक्की आवडेल. सर हे घ्या, हे ब्रोशर आहे, एकदा बघून घ्या तुम्ही. एक्सक्यूज मी सर. सर तुम्हाला माझं नाव कोणी सजेस्ट केलं? नाही नाही, म्हणजे तुम्ही आल्यावर माझं नाव सांगितलं आणि आपलं तसं फोनवरही बोलणं झालेलं नाहीये, म्हणून फक्त माझ्या इन्फॉर्मेशनसाठी मी विचारते. नाही म्हणजे माझ्या मित्राने तुमचं नाव मला सजेस्ट केलं. तुमचे मित्र? त्यांचं काय नाव? नाही नाही, तुम्ही नाही ओळखत त्यांना. मग माझं नाव त्यांनी? नाही म्हणजे माझ्या मित्राच्या मित्राने तुमचं नाव सजेस्ट केलं होतं आणि तो तुमचा क्लायंट आहे. ओ ओके. कोण? आता मित्राच्या मित्राचं नाव मला माहित नाही. तुम्ही ही दार्जिलिंगची टूर फायनल करा ना. बेस्ट आहे, मला वाटतं त्याला आवडेल. ग्रेट सर. मॅडम. सर हा फॉर्म आहे, हा तुम्हाला भरावा लागेल आणि तुम्हाला चेक द्यावा लागेल. मॅडम मी सही करतो. हां, आणि प्लीज हे बघा, हे माझं कार्ड आहे, तुम्ही प्लीज फॉर्म भरा. आणि हा बरं, चेकवर कोणती अमाऊंट टाकायची? हीच अमाऊंट टाकायची बरोबर? हो, ती अमाऊंट लिहिली आहे तीच. माझ्या मित्राच्या मित्राने सांगितलंय तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवायला आणि तुम्ही बेस्ट डील देणार हा माझा विश्वास आहे. थँक्यू. सध्या या प्लीज. ओके निघू. चला थँक्स. या थँक्यू. काय अदिती मॅडम, कुठून येत आहे ते सगळे? अरे मला काहीच कळत नाहीये. कोण आपली मदत करतंय? तुझा एखादा जुना क्लायंट असेल का, तो रेफरन्स देत असेल.
कदाचित असंच असेल. बरं असो, आधी काकूंना फोन कर आणि काकांचा हात कसा आहे ते विचार. काय झालं काकांच्या हाताला? अहो काका का काका जय काय हे? ते समोरच